नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 5 कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेची कर चोरी केल्यास जीएसटी कायद्यान्वये वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार पोलिसांना बहाल. श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एका नागरिकासह 6 पोलीस जवान जखमी. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी असलेल्या विशेष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनाच सजग करणं आवश्यक, गृहराज्यमंत्र्यांचं निवेदन. काही नियम आणि अटी घाला, पण राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांची सरकारकडे मागणी. देशपातळीवरील पहिल्या 10 शिक्षण संस्थांची नावं जाहीर. अभियांत्रिकीत IIT पवई द्वितीय, तर विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 10व्या क्रमांकावर. मॅक्सिस एअरसेल प्रकरणात माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठली विक्रमी पातळी, 289 अंकांची उसळी, निफ्टीही वधारला. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्यान्वये 5 कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेची कर चोरी हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार असून अशा व्यक्तीला वॉरंटशिवायही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात येणार आहेत. केंद्रीय उत्पादन आणि सीमाशुल्क मंडळानं ही माहिती दिली आहे. या कायद्याअंतर्गत इतर गुन्हे अदखलपात्र आणि जामीनपात्र ठरतील, असंही मंडळानं जारी केलेल्या FAQ अर्थात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नोत्तर सूचीमध्ये स्पष्ट केलं आहे. राजस्थानातल्या अजमेर दर्ग्याबाहेर 2007 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं आज आपला अत्यंत महत्त्वाचा अहवाल जयपूर इथल्या न्यायालयात दाखल केला. या अहवालात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि इंद्रेश कुमार यांना क्लीन चिट देण्यात आली नसल्याचं वृत्त आहे. मॅक्सिस या मलेशियन कंपनीला एअरसेल कंपनीचे 100% समभाग विकत घेण्याची परवानगी दिल्याबद्दल माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं आज सर्वोच्च न्यायालयात दिली. भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबद्दल माहिती मागितल्यामुळे त्यांनाही ती माहिती दिली असल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलं. 2006 मध्ये झालेल्या 3,500 कोटी रुपयांच्या एअरसेल मॅक्सिस कराराला चिदंबरम यांनी परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून अवैधरित्या परवानगी दिल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. या प्रकरणी चिदंबरम यांनी कथित अवैध परवानगी दिल्याचा सबळ पुरावा सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात सुब्रमण्यम स्वामी यांना दिले होते. दरम्यान सक्तवसुली संचालनालयानं या प्रकरणाच्या तपासाचा परिस्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीजवळ असलेलं सुमारे 27 कोटी रुपये मूल्याचं फार्म हाऊस सक्तवसुली संचालनालयानं आज जप्त केलं. अधिक संपत्ती जमवल्याचं आरोपपत्र सीबीआयनं वीरभद्र सिंग, त्यांची पत्नी आणि इतरांवर 2015 मध्ये दाखल केलं असून त्याला अनुसरून सक्तवसुली संचालनालयानं आज जप्ती आदेश जारी केला. बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेनं गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांच्या इंडिया रँकिंग 2017 मध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत देशातल्या शिक्षण संस्थांची या वर्षीची क्रमवारी जाहीर केली. ये बेनिफिट 3 प्रकार के हैं. एक तो ये गुणवत्ता को सम्मान है कि गुणवत्ता प्राप्त संस्थानों को रिकॉग्नाइज कर रहा है और समाज को भी मार्गदर्शन मिलता है कि कहाँ अच्छा रैंकिंग है, कहाँ अच्छी गुणवत्ता है, तो वहां प्रवेश लेने में उनको एक आधार मिलता है कि ये अच्छा रैंकिंग है. दूसरा, वहां एक कंपटीशन बढ़ती है बाकी संस्थानों में भी कि अगले साल हमारा नंबर आना चाहिए, क्योंकि ये हर साल नंबर बदलेगा. बंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था प्रथम क्रमांकावर असून देशातल्या 7 IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, त्याचबरोबर बनारस हिंदू विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा पहिल्या 10 क्रमांकांमध्ये समावेश आहे. अभियांत्रिकी वर्गवारीत IIT मद्रासनं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे, तर IIT मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर विद्यापीठ वर्गवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 10वं स्थान पटकावलं आहे. व्यवस्थापन विषयक संस्थांमध्ये IIM अहमदाबादनं दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरच्या पंथा चौक परिसरात आज दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका नागरिकासह CRPF अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 6 जवान जखमी झाले. एका प्रवासी वाहनातून CRPFच्या 97 नगरच्या दिशेनं प्रवास करत असताना दहशतवाद्यांनी या वाहनावर गोळीबार केला. सेम्पोर इथं झालेल्या हल्ल्यात गाडीचा चालक आणि 6 जवान जखमी झाले. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे.
पालघरमध्ये विमान निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासन सर्व मदत करणार असून त्यासाठी कॅप्टन अमोल यादव यांच्या कंपनीबरोबर सहकार्य करण्याची सरकारची तयारी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज मुंबईत एका बैठकीत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर या प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं. राज्यात नागरी वाहतूक करणाऱ्या 19 आसनी विमानांची निर्मिती करण्याचा हा प्रकल्प राज्य औद्योगिक विकास महामंडळाबरोबर संयुक्त भागीदारीतून करण्यात यावा, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यासाठी केंद्र सरकारच्या नागरी विमान महासंचालनालयानं प्रक्रिया सुरू करावी, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. डॉक्टरांवरच्या हल्ल्यांबाबत सरकार अतिशय गंभीर असून अशी प्रकरणं हाताळण्यासाठी पोलिसांना सजग करण्याची गरज असल्याचं मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज मुंबईत व्यक्त केलं. वैद्यकीय सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरुद्धच्या हिंसाचार आणि नुकसानाला प्रतिबंध करणारा कायदा 2010 मध्ये येऊनही पोलीस त्याअंतर्गत हल्लेखोरांना अटक करत नसल्याची तक्रार डॉक्टरांकडून होत असल्याचंही ते म्हणाले. या कायद्याबद्दल पोलिसांमध्ये असलेली अनभिज्ञता दूर करून वैद्यकीय व्यावसायिकांवरच्या हल्ल्यांची गंभीर दखल घेण्यासाठी पावलं उचलली जातील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. या कायद्यात हल्लेखोराला 3 वर्षापर्यंत कारावास आणि 50,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद आहे, अशी माहिती त्यांनी आज एका बैठकीत दिली. डॉक्टरांच्या हल्ल्यांविरोधात पोलीस दूर क्षेत्रांमध्ये अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा आज पंढरपूर इथं दाखल झाली. शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेतल्या सर्व सदस्यांनी पदयात्रेनं विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं आणि कर्जमाफीसाठी विठुरायाला साकडं घातलं. काही नियम आणि अटी घाला, पण राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संघर्ष यात्रेत केली. वाट बघितली. यूपीमध्ये पंतप्रधान यूपीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला निघालेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी काय पाप केले आणि त्यामुळे आम्ही खूप भरपूर चर्चेची संधी दिली. आपण सभागृहामध्ये आम्हाला बोलू द्या म्हणून सांगितलं. आमचा तिथं आवाज बंद केला. आमच्या सदस्यांनी निलंबित केले. आम्हाला आता जनतेमध्ये थेट गेल्याशिवाय काय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही हा पहिला टप्पा काढलेला आहे. उत्तर प्रदेशात कर्जमाफीचं आश्वासन देणारी भारतीय जनता पार्टी राज्यात मात्र शेतकऱ्यांकडून आत्महत्या न करण्याची हमी मागत आहे, अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारच्या उदासीनतेवर कडाडून टीका केली. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या सरकारच्या सगळ्या मंत्रिमंडळांनी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू दे, अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी साकडं आम्ही पांडुरंगाला घातलेलं आहे. आशीर्वाद त्या ठिकाणी मागितलेला आहे. संघर्ष यात्रेचा आजचा 6वा दिवस असून उद्या यात्रेचा पनवेल इथं समारोप होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी, अन्यथा 28 पासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. कोल्हापूर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. कर्जमाफीबरोबरच 7/12ही कोरा केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा हे केवळ राजकारण असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली आहे. वाशिम जिल्हा परिषदांच्या शाळांमधून गेल्या 2 वर्षांपासून ज्ञानरचनावादी अध्ययनाला सुरुवात झाली आहे. या शिक्षणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाला असून आता त्याही पुढे जाऊन लोकसहभागातून या शाळा डिजिटल होत आहेत. विद्यार्थ्यांची शिक्षणातली गोडी अधिक वाढावी या दृष्टीनं हा डिजिटल उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी गावकऱ्यांनीही पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली. त्यातून संगणक, LED या साहित्याची खरेदी करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगात प्राथमिक शिक्षणापासूनच डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातल्या जुन्या चित्रपटांचा वारसा जतन करण्याच्या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या हेरिटेज मिशनची 3री बैठक आज पुण्यातल्या नॅशनल फिल्म आर्काइव्ह संस्थेत आयोजित करण्यात आली होती. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मनीष देसाई, पहलाज निहलानी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
भारतातल्या जुन्या चित्रपटांचं जतन करण्यासाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जुने चित्रपट कशाप्रकारे जतन करता येतील याबाबत या बैठकीत चर्चा झाली। विमुद्रीकरणाच्या काळात जुन्या नोटा बदलून देण्यात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाची सुनावणी चालू असताना पत्रकारांना न्यायालयात हजर राहून वृत्तांकन करण्यावर दिल्लीतल्या न्यायालयानं प्रतिबंध केला आहे। या कथित गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे 2 अधिकारी आणि इतर काही जणांवर खटला दाखल करण्यात आला आहे। या खटल्याच्या सुनावणीचा वृत्तांत पत्रकारांकडून विपर्यस्त पद्धतीनं दिला जात असल्याबद्दल न्यायमूर्तींनी ही कारवाई केली आहे। या खटल्याच्या सुनावणीबद्दलची माहिती प्रसारमाध्यमांकडे देऊ नये अशा सूचनाही न्यायमूर्तींनी संबंधित वकिलांना दिल्या असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे। उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेष करून मराठी इतिहासात सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 337वी पुण्यतिथी। मूठभर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं। सह्याद्रीच्या डोंगर रांगांपासून ते दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत घोडदौड करून त्यांनी राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला। छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन। यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा असं ज्यांचं यथार्थ वर्णन केलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांनी कायम रयतेचंच हित डोळ्यासमोर ठेवलं। शेतकरी सुखी तर राजा सुखी हे सूत्र लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी शेतीत सुधारणा, दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण अशा अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या ज्या अद्यापही कालसुसंगत। पाण्याचं महत्त्व ओळखून पाणी अडवा पाणी जिरवा हे सूत्र शेकडो वर्षांपूर्वी अंमलात आणणारे, प्रत्येक गड किल्ल्यावर पाण्याचं उत्तम नियोजन करणारे शिवाजी महाराज, स्वदेशी व्यापाराला प्रोत्साहन तसंच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणारे शिवाजी महाराज, कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासनाची निर्मिती करणारे आणि आर्थिकदृष्ट्या राज्य स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले शिवाजी महाराज, सर्व धर्म समभावाचं तत्व अवलंबणारे तसंच परकीय फारसी भाषेतील शब्दांना पर्यायी मराठी शब्दांचा राजव्यवहार कोश निर्माण करणारे शिवाजी महाराज, योद्धा, सेनापती, संघटक, स्फूर्तिदाते, द्रष्टे नेते, युगपुरुषोत्तम शिवाजी महाराज। म्हणूनच शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी। सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडी बिरोबा देवस्थानच्या विस्तारित विकास कामासाठी लागणाऱ्या 12 कोटी 35 लाख रुपयांच्या निधीचा प्रलंबित प्रस्ताव राज्य सरकारनं लवकरात लवकर मान्य करावा अशी मागणी देवस्थाननं केली आहे। याआधी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारनं 4 कोटी 19 लाख रुपये खर्च केला आहे। मात्र भाविक आणि पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता इथल्या सोयी सुविधांमध्ये वाढ करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी वाढीव निधीची गरज आहे असं देवस्थानचं म्हणणं आहे। या देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा याआधीच मिळाल्यानं पर्यटन क्षेत्र म्हणून इथल्या विकास कामाला सुरुवात झाली होती। त्यामुळे उर्वरित कामांसाठी अधिक निधी मिळाल्यास इथले स्थानिक तसंच यात्रेकरूंच्या गैरसोयी दूर होतील असंही देवस्थानानं म्हटलं आहे। जागतिक बाजारातल्या मजबूत स्थितीच्या पार्श्वभूमीवर निधी आणि गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्यानं नवीन आर्थिक वर्षातल्या व्यवहारांच्या आज पहिल्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 289 अंकांनी उसळून 29,910च्या विक्रमी पातळीवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 64 अंकांनी वाढून 9,237 या सर्वोच्च पातळीवर बंद झाला। कारखानदारी क्षेत्राचा वृद्धी दर मार्चमध्ये 5 महिन्यातल्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचा सकारात्मक परिणामही बाजारावर झाल्याचं विश्लेषकांनी सांगितलं। दरम्यान भारतीय स्टेट बँकेनं आज कर्जावरच्या किमान व्याजदरात 15% कपात केली असून तो आता 9.1% इतका करण्यात आला आहे। नवा दर 1 एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होणार आहे। हवामान वृत्त। विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। संपूर्ण मराठवाडा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे।
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं 43.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 23, नागपूर 42, 25, पुणे 36, 18, औरंगाबाद 38, 24, नाशिक 36, 19, कोल्हापूर 37, 23, रत्नागिरी 32, 24, सोलापूर 41, 23 आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही, किमान 25 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 कोटी रुपयांपेक्षा मोठ्या रकमेची कर चोरी केल्यास जीएसटी कायद्यान्वये वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार पोलिसांना बहाल. श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, एका नागरिकासह 6 पोलीस जवान जखमी. डॉक्टरांच्या संरक्षणासाठी असलेल्या विशेष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांनाच सजग करणं आवश्यक, गृहराज्यमंत्र्यांचं निवेदन. काही नियम आणि अटी घाला, पण राज्यातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, संघर्ष यात्रेदरम्यान विरोधकांची सरकारकडे मागणी. देश पातळीवरील पहिल्या 10 शिक्षण संस्थांची नावं जाहीर. अभियांत्रिकीत IIT पवई द्वितीय, तर विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 10व्या क्रमांकावर. मॅक्सिस एअरसेल प्रकरणात माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांच्यामागे सीबीआय चौकशीचा ससेमिरा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठली विक्रमी पातळी, 289 अंकांची उसळी, निफ्टीही वधारला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर 20,000 किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात 220 मीटर अंतरापर्यंत दारू विक्रीवर बंदी घालणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची नुकतीच देशभरात अंमलबजावणी सुरू झाली. अनेक ठिकाणी खास करून महिला वर्गाकडून त्याचं स्वागत होत आहे. मद्यसेवन करून वाहन चालवल्यानं होणाऱ्या अपघातात देशात दरवर्षी सुमारे 1.5 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर मद्यपी वाहन चालकांचा बंदोबस्त करण्यासोबतच सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीनं हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा आहे. याच अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयासंबंधी विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस आणि मुख्य संघटक अमोल मडामे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.